मुंबई पोलीस विभागाचा अध्यक्ष म्हणून काम करत आहे आणि पोलीस आपलं घरदार सोडून आपलं कुटुंब वाऱ्यावर सोडून समाजाची सेवा करत असतात. पोलिसांना सगळ्या शिजा देतात पण त्यांच्या व्यथा कोण जाणून घेत नाही. आता त्याला काही पोलीसही कारणीभूत आहे. तर माझ्या ह्या 20 वर्षापासूनचे काही अर्ज आहेत तर मी त्याचा पाठपुरावा पण केला पण त्याला यश आलं नाही. मग मी आता ही माननीय सचिवांच्या साहेबांनी मला ही संधी दिली ते कार्य करण्याची. तर त्या माध्यमातून मी आपल्या माध्यमातून आमचे सचिव साहेब गृहमंत्री साहेबांना विनंती करतो की यापैकी आमच्या 15-20 मागण्या आहेत. त्यापैकी 2-3 महत्त्वाच्या मागण्या अशा आहेत की एक तर पोलिसांचं प्रतिनिधी 8 तासाचा करण्यासाठी शासनाने जारी करावं. दुसरी गोष्ट आहे तरुणपणात पोलीस आजारी पडत नाहीत आणि आजारी पडला तरी त्याला कर्तव्यावर बोलवलं जातं. आमच्याकडे तसे नियम आहेत. तर जे निवृत्त झालेले पोलीस आहेत त्यांना ह्या कुटुंब आरोग्य योजनेचा लाभ मिळावा हयातीपर्यंत. तो तरुणपणात काही कामाचा नसतो. जे तरुणपणात दुष्परिणामांना आम्हाला सामोरं जावं लागतं, अनियमित जेवण, अनियमित झोप, त्याचे दुष्परिणाम वृद्धाप काळात होतात आणि नेमकी त्याच वेळी या कुटुंब आरोग्य योजनेचा लाभ आम्हाला मिळत. काही लोक लांब राहिले आहेत. वेस्टर्नचं सेंट्रल, सेंट्रलचं वेस्टर्न, हार्बरचं वेस्टर्न, सेंट्रलला अशा बदल्यांचं धोरण आहे. त्या धोरणामध्ये बदल्यांच्या धोरणामध्ये सुधारणा झाली तर त्याचा उपयोग पोलीस खात्याला होणार आहे. जर दादरचा शिपाई दादरलाच ठेवला तर तो रात्री 2 वाजता पण भेटणार तुम्हाला आणि 4 वाजता पण भेटणार. तो डोंबिवलीचा शिपाई नाही भेटणार तुम्हाला. तर धोरण राबवलं पाहिजे बदल्यांच्या बाबतीत योग्य प्रकारे. बरेचसे पोलीस अधिकारी अंमलदार असे आहेत की त्यांना हप्त्यातून 1 दिवस सुट्टी मिळत नाही. आत्ता हल्ली एक आमच्या पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने आत्महत्या केली होती या कारणास्तव की माझा नवरा मला वेळ देत नाही. हप्त्यातून 1 दिवस सुट्टीही दिली जात नाही बऱ्याचशा पोलीस अधिकाऱ्यांना, अंमलदारांना. बंदोबस्त असेल त्याच वेळी त्यांना त्यांचा प्रॉब्लेम नाही प्रत्येक वेळी बंदोबस्ताच्या वेळी तर आम्ही सुट्टी मागतच नाही. आम्ही घरी असलेलो कामावर येतो. पण इतर वेळी जेव्हा सर्वसाधारण परिस्थिती असते तेव्हा साप्ताहिक सुट्टी दिली पाहिजे, नैमित्तिक सुट्टी दिली पाहिजे. आता नैमित्तिक रजा ज्या वर्षाच्या अखेरीस आमच्या शिल्लक राहतात त्या लॅप्स होतात. मग त्याचा आम्हाला मोबदला द्या पोलिसांना किंवा त्या पुढच्या वर्षामध्ये वर्ग करा ना त्या रजा. म्हणजे ते तिथे संपतात. वापरल्या नाही तर त्याचा काय उपयोग नाही. वापरल्या नाही तर नाही. आम्हाला सुट्ट्या असतात त्या आम्हाला दिल्या जात नाही. पोलिसांना दिल्या जात नाही. त्याचा उपयोग पुढच्या वर्षी होऊ शकत नाही. हां, होऊ शकत नाही. मग आमचे पोलीस काय करतात की बाबा आता नाताळ आहे किंवा एंडिंग आहे, सुट्टी असतात मुलांना म्हणून गावी जाऊया. तर त्या ह्याच्यात असं बघितलं जातं अधिकाऱ्यांनी तू केवळ रजा संपवण्याच्या हिशोबाने सुट्टी मागतोय. ते हे बघत नाहीत की ह्या सुट्ट्यांचा कालावधी आहे, थंडीचे दिवस आहेत, गावी चालले आहेत. त्यांचा दृष्टिकोन बदलतो की तुम्ही फक्त केवळ सुट्ट्या संपवण्यासाठी सुट्ट्या घेताय. मग नका देऊ तुम्ही सुट्ट्या. मग त्या सुट्ट्यांचा मोबदला तरी द्या किंवा त्या ज्या उर्वरित रजा आहेत शिल्लक राहिलेल्या त्या पुढील वर्षात वर्ग करा. तर या व इतर भरपूर मागण्या आहेत त्या मी आता अर्ज सादर केलेला आहे आणि जवळजवळ सकारात्मक उत्तर आलं अद्यापर्यंत काही नाही. अच्छा, कोणाला भेटलं? नाही मी फक्त अर्ज सादर केलेले आहेत. कोणाला अर्ज? माननीय पोलीस आयुक्त साहेबांना, गृहमंत्री साहेबांना, आरोग्य खात्याला दिलेला आहे, परत गृह खात्याला दिलेला आहे अर्ज. आणि आमच्या महिलांना साधी शौचाला जाण्याची सोय नाही आहे बघा. ताटदेवला आमच्या सरदार भाजीपावच्या बाजूला सार्वजनिक शौचालय, तिथे युनिफॉर्मवर आमच्या महिला भगिनी पोलीसवाल्या अशा लाईनीत उभ्या असतात. ते म्हणजे ही शर्मेची बाब आहे. एवढं मोठं आज जगामध्ये पोलीस खात्याचं नाव आहे मुंबई पोलीस खात्याचं आणि त्या आमच्या महिला भगिनींना तिथे लाईन लावावी लागते युनिफॉर्मवरती शौचाला जाण्यासाठी. ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे आणि आपल्या माध्यमातून आपण विनंती करावी की बाबा आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य व्हाव्यात. आपण इथपर्यंत आमची दखल घेतली त्याच्याबद्दल आपले फार फार आभार. ज्याप्रमाणे आपण पाहतो की सगळेच कामगार पोलीस खात्याचे असेल किंवा आशा वर्कर असतील किंवा इतर जे शिक्षक असतील, संगणक शिक्षक असतील, या सगळ्या जे कामगार आहेत, कामगार वर्ग आहेत, कंत्राटी धरणामुळे या कामगारांना